नागपूर शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करत अमरावती नागपूर महामार्गावर तब्बल 23,07,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 20 जून 2026 रोजी पहाटे 2:40 सुमारास ते सकाळी 6:45 दरम्यान वाडी पोलीस ठाण्यातील हद्दीतील EDM अड्डा रेस्टो लाउंज हॉटेल समोर ही कारवाई करण्यात आली। गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे आणि त्यांच्या पथकाने संशयावरून एका टाटा ट्रकला थांबवून NDPS कायद्याच्या तरतुदींचे तंतोतंत पालन करत 2 पंचांसमक्ष झडती घेतली। या झडतीमध्ये ट्रकमधून 7,87,500 रुपये किमतीचा 31.5 किलो गांजा जप्त करण्यात आला। पोलिसांनी घटनास्थळावरून मुख्य आरोपी मोहम्मद शफीक वल्द मोहम्मद जहरुद्दीन खान याला पहाटे 3:05 अटक केली, तर त्याचा साथीदार अयाज खान हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पोलिसांनी गांजासह 15 लाख रुपयांचा टाटा ट्रक आणि 20,000 रुपयांचा विवो मोबाईल असा एकूण 23,07,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दर्शन पाटील करतायत। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सरांच्या सूचनेनुसार पूर्ण नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर अंमली पदार्थ विरोधी कारवाई आता सुरू आहे। 26 जूनला अंमली पदार्थ विरोधी दिन आहे। त्या अनुषंगाने नागपूर शहर वेगवेगळी अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेला जास्तीत जास्त कारवाई अंमली पदार्थामध्ये करण्याबाबतच्या CP सरांच्या सूचना होत्या। त्या अनुषंगाने आमच्याकडील जे गुन्हे शाखेकडील SSB विभाग आहे, सामाजिक सुरक्षा विभाग, त्यांनी आज पहाटे एक कारवाई केलेली आहे अमरावती रोडवर। त्या ठिकाणी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की एका ट्रकमधून गांजा येणार आहे आणि त्यानुसार योग्य पाळत ठेवून सापळा रचून ती कारवाई करण्यात आलेली आहे। तो संशयित ट्रक ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये एक आरोपी मिळून आलेला आहे। साधारण 31 किलो गांजा या ट्रकमधून जप्त करण्यात आलेला आहे। एक आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये वाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तो गांजा कुठून आलेला आहे, बाकीचे त्याचे बॅकवर्ड लिंकेज काय आहे, त्याच्याबद्दल आमचा वाडी पोलीस स्टेशन येथे तपास सुरू आहे। एकूण 7,87,000 इतक्या किमतीचा हा गांजा असून त्याच्यामध्ये ट्रक पण जप्त करण्यात आलेला आहे। एकूण जप्त मुद्देमाल जवळजवळ 23 लाखपर्यंत आलेला आहे। मोहम्मद शफीक मोहम्मद खान असा हा आरोपी आहे। मूळचा प्रतापगड उत्तर प्रदेश या ठिकाणचा आहे आणि सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील जे आहे त्यांनी ही कारवाई केलेली आहे।